महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय, अभ्यासू, कुशल व विश्वासू नेतृत्व सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै रोजी शहरातील महालक्ष्मी नगर भागात भारतीय जनता पार्टी सिन्नर यांच्या वतीने नवसंजीवन भव्य वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हा उपक्रम भाजपा जिल्हा चिटणीस व भाजपा रणरागिणी नेतृत्व इंजिनियर मीरा सानप यांच्या संकल्पनेतून तसेच ज्येष्ठ नेते जयंत बाबू आव्हाड, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब हांडे सर यांच्या सहयोगातून आयोजित करण्यात आला आहे। वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून पुढील वाढदिवसापर्यंत या रोपट्यांचे संगोपन करून त्यांचे हिरव्यागार वृक्षात रूपांतर करण्याचा संकल्प आहे। निसर्ग संवर्धनाची ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आला। चला एक रोपटे लावूया, त्याचे संगोपन करूया आणि पुढील पिढीसाठी हिरवेगार भविष्य घडवूया। ही संकल्पना मनी बाळगून देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे 25 ते 30 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, सविता कोटुरकर, शहराचे शहराध्यक्ष सजनजी सांगळे, महिला मोर्चा शहराध्यक्ष देवयानी वाघ, हरिभक्त परायण तन्वी आंधळे, नगरसेविका आशा करपे, प्रियांका द्विवेदी, वैशाली वाघ, अनिता हिरवकर, सुमित्रा महाले, कांचन बोळकर, संगीता सदगीर, मुक्ता बर्गे, अर्चना खरतले, योगिता पाटील, अर्चना बिन्नर, पूजा चव्हाण, कावेरी पाटील मावशी, प्रतिभा सोनवणे, योगेश सानप, संतोष चव्हाण, राहुल मोरे, स्मिता भडांगे आदींसह रामेश्वर महादेव समिती मंडळ, महालक्ष्मी नगर, सिन्नर येथील वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SN न्यूजसाठी सुजल शितोळे। आज आपल्या महाराष्ट्राचे सर्व लाडक्या बहिणींचे लाडके असे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आपल्या महाराष्ट्राचे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आम्ही इथे सिन्नर शहरामध्ये जयंत बाबूजी आव्हाड साहेब, शिंदे साहेब, शहराध्यक्ष सजनजी सांगळे आणि सर्व आमच्या महादेव मंदिर समितीच्या महिला मंडळ आणि नगरसेविका आशाताई करपे आणि सर्वच मिळून इथे वृक्षारोपणची लागवड करत आहोत, वृक्षारोपण करत आहोत। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे लाडके देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल किंवा वेगवेगळ्या शाळेवरती मुलांना वह्या वाटप असेल, पुस्तक वाटप असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केलेले आहेत। त्यापैकी आमच्या सिन्नरमध्ये 10 नंबर वार्डमध्ये रामेश्वर महादेव मंदिर इथे संजीवनी शाळेशेजारी पटांगणामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लागवड करून फडणवीस साहेबांचा वाढदिवस अगदी आनंदाने सर्वांनी साजरा केला आहे। त्यानिमित्ताने इथे जे माझ्या महिला मंडळ, ज्या माझ्या भगिनी आणि बंधू इथे सर्व आले, त्यांचं मी महादेव मंदिर समितीच्या तर्फे आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या तर्फे सर्वांचं स्वागत करते आणि सर्वांचे आभार मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र। रामकृष्ण हरी। आज आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रामेश्वरम महादेव मंदिर सिन्नर या ठिकाणी सुंदर असं वृक्षारोपणाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। भाजपा सरचिटणीस मीराताई सानप यांच्या नेतृत्वाखाली तसेच वृक्षमित्र फाउंडेशनच्या संचालक आमच्या वैशालीताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली सुंदर असं वृक्षारोपणाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। जयंतजी आव्हाड साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। तसेच अनेक भाजपाचे अनेक पदाधिकारी सुद्धा आमचे सजन सांगळे साहेब असतील, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळ्यांच्या नेतृत्वाखाली सुंदर असं रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपणाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्या साधू महात्म्यांनी 750 वर्षापूर्वीच ही गोष्ट सांगून ठेवलेली आहे की वाचवाल तर वाचाल,
मग तो आपला धर्म असेल, आपलं अनेक वृक्षरोपणाचे कार्यक्रम असतील, तर आपल्याला आज ही काळाची गरज आहे आणि ते आपण टिकवले पाहिजे. मग मी नेहमी सांगते की आपल्याला आपल्या धर्मासाठी कार्य करायचंय, कारण धर्म रक्षति रक्षिता. तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. अगदी त्याचप्रमाणे झाडांचं सुद्धा संरक्षण करणं ही तुमची आमची जबाबदारी आहे आणि त्याचेच सुंदर असं नियोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते आणि थांबते. जय जय रामकृष्ण हरी. आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तसेच देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गवासीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपणचे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत आणि संपूर्ण ठिकाणी सिन्नरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचा वेगवेगळा प्रतिसाद आपण पाहायला आपल्याला भेटतं. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री साहेबांना खूप खूप शुभेच्छा आणि तसेच आपल्या अजितदादांच्या जयंतीनिमित्त त्यांना आपण अभिवादन करतो. आज संजीवनी नगर येथे संजीवनी शाळेच्या आणि रामेश्वर मंदिर या पटांगणामध्ये आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमासाठी काल परवापासून जे आता प्रयत्न चालू होते ते आमच्या मीराताई सानप जिल्हा सचिव यांच्या प्रयत्नातून जयंत बाबूजी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम राबविण्यात आला. आज 22 जुलै म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना विनम्र अभिवादन या दोन्ही गोष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण येथे पार पाडला. आणि भारतीय जनता पार्टी यांनी आज सकाळपासून 6वा किंवा 7वा उपक्रम आतापर्यंत राबविण्यात आलेला आहे वृक्षारोपणाचा. ह्या निमित्ताने मी महिला शहराध्यक्ष देवयानी वाघ माझ्याकडून सगळ्यांचे तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ यांचे सगळ्यांचे अभिवादन करते. धन्यवाद. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संबंध सिन्नर तालुका आणि सिन्नर मध्ये विविध उपक्रम हाती घेतलेले आहे आणि त्याच अनुषंगाने आज मीराताई सानप बाबूजी असतील, भाऊसाहेब शिंदेजी असतील, सुनील माळीजी असेल, यांच्या सगळ्याच्या उपस्थितीमध्ये आज शहरामध्ये भव्य असं वृक्षारोपण आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबिर पण आयोजित केलेलं आहे आणि शाळेमध्ये पण वह्या वाटपचा कार्यक्रम केलेला आहे. हे सगळं कार्यक्रम आपल्या राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी सांगितलं होतं का आपल्याला सेवा हा सप्ताह साजरा करायचा आहे. त्याच अनुषंगाने हे काम झालं आहे आणि एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1000 पेक्षा जास्त ठिकाणी रक्तदान आणि असे विविध कार्यक्रम होत आहे. आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि शहराच्या वतीने फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोन्ही नेत्यांचा आज जन्मदिन. दुर्दैवाने अजितदादा आज आपल्यामध्ये नाही. देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त सिन्नर शहरातल्या आमच्या नेत्या मीराताई भाबड यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहराच्या उपनगरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. ज्ञानेश्वर महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, वृक्षवल्ली या महासोये रे वंचेरी. वृक्षाशिवाय माणसं नाही आणि माणसांशिवाय वृक्ष नाही. आणि त्याचाच एक भाग म्हणून मीराताई यांनी जवळपास 20-25 झाडं या ठिकाणी लावलेले आहेत. मला खात्री आहे मीराताई आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी लावलेले झाडं जगवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील, या झाडांना मोठं करतील आणि या झाडांच्या सावलीखाली आज सिन्नर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. आमच्या दुसऱ्या महिला जिल्हा आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा कल्पनाताई आव्हाड यांच्याही नेतृत्वाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम सिन्नर शहरामध्ये राबवण्यात आला. आज अशाच पद्धतीने विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. हे सर्व कार्यक्रम सेवा सप्ताह म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 7 दिवस चालणार आहेत. देवेंद्रजी यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी करू नका, कोणत्याही प्रकारची फुलं बुके माझ्यासाठी घेऊन येऊ नका. समाजोपयोगी कार्यक्रम तुम्ही करा, समाजाचे उपयोगी पडतील असे उपक्रम तुम्ही राबवा आणि त्याचाच भाग म्हणून
वृक्षारोपण, वह्या वाटप, पुस्तक वाटप, पेन्सिल वाटप, पेन वाटप असे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवले. भारतीय जनता पार्टीचे जे जे नेते कार्यकर्ते यांनी हे उपक्रम राबवलेले आहेत त्या सर्वांचे मी मनापासून कौतुक करतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद.